दरम्यान मुंबईमध्ये पुढच्या 3 तासात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे। मुंबई शहर, उपनगर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना इशारा देण्यात आलाय। नागरिकांनी सतर्क राहावे अशा पद्धतीच्या सूचना प्रशासनाने दिलेल्या आहेत। सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी। मुंबई आणि मुंबई उपनगरात काल मध्यरात्रीपासूनच पावसाची सुरुवात झाली होती। मुंबईत मुसळधार पाऊस रात्रभर पडला। त्यानंतर आज सकाळपासूनच पावसाच्या सरी जे आहेत ते मुंबई आणि उपनगरात कोसळताना आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर हवामान विभागाकडून पुढील 3 ते 4 तास जे ते सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। त्यासोबतच मंत्रालय आपत्ती व्यवस्थापन विभागाकडूनही पुढील 3 ते 4 तास मुंबईत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे। मी सध्या मुंबईतील दादर येथील समुद्र किनारपट्टीवरून हा आढावा घेतोय। खरं तर सतर्कतेचा इशारा दिल्याने मुंबईतील किनारपट्ट्या ज्या आहेत त्या खाली करण्यात आलेल्या आहेत। कुठल्याही नागरिकांना इथे येऊ दिलं जात नाहीये। यात विशेष बाब म्हणजे की आताही आपण जर पाहिलं तर ढग जे ते भरून आलेले काळे कुट्ट आपल्याला ढग पाहायला मिळतात आणि मुंबईत पुढील 3 ते 4 तास असाच पाऊस राहील असं एकंदरीत हवामान विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे। त्यासोबतच मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सततचे जे ते मेसेज जे ते सुरू आहेत आणि नागरिकांना जो आहे तो सतर्कतेचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे। त्यामुळे मुंबईकरांनी आणि उपनगरातील राहणाऱ्या नागरिकांनी पुढील 3 ते 4 तास मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवल्याने तसेच आपला जो दिवसाचा दिनक्रम आहे तो सुरुवात करावा असं सुद्धा एकंदरीत हवामान विभागाने सांगण्यात आलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित कदमसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई।